नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे सेनापती मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का आहे. मोठा धक्का आहे. म्हणजे सरकारने दिलेली प्रमाणपत्र, कुणबी म्हणून दिलेली प्रमाणपत्र रद्द होत आहेत. म्हणजे ओबीसींना कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्या, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी गेली 3-4 वर्ष जोरदार आंदोलन उभं केलं. त्यातून हे सर्व आपल्याला पुढे दिसत आहे. त्यातून सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरू केलं होतं. अनेकांना कुणबी प्रमाणपत्र दिली आहेत सरकारने मराठवाड्यात, पण आता ही प्रमाणपत्र रद्द होत आहेत. आणि ही रद्द होत आहे ती अधिकाऱ्याकडून रद्द होत आहे. त्यामुळे प्रचंड संताप आहे मराठवाड्यात. खुद्द मनोज जरांगे पाटील अति संतापलेले आहेत. त्यातून एक मोठं नवं आंदोलन उभं राहू शकते, इतकी स्फोटक परिस्थिती आहे. त्याचं कारण आहे की सरकारने ही प्रमाणपत्र दिली की तुम्ही कुणबी आहात, म्हणजे तुम्ही ओबीसी आहात. सरकारने दिलेली ही प्रमाणपत्र जात पडताळणी समितीपुढे टिकतायत का, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ती समिती अवैध ठरवत आहे. तुम्हाला कुणबी नोंदी, सरकार सांगितले कुणबी नोंदी घ्या, तुम्ही तुमच्याकडे काही जुनी वंशावळ वगैरे असेल वंशावळ तुम्ही दाखवा आणि त्या हिशोबाने नोंदी घ्या. त्या हिशोबाने अनेकांनी आपल्या कुणबी नोंदी दाखवल्या आणि ओबीसीचं सर्टिफिकेट घेतलं. पण हे प्रमाणपत्र आता सरकारच रद्द करत आहे असं दिसत आहे. म्हणजे जात पडताळणी समितीकडून हे सर्व होत आहे. आता सरकारने दिलेलं कुणबी प्रमाणपत्र जात पडताळणी समितीपुढे का टिकत नाही आहे, हा संशोधनाचा विषय आहे. पण ते होत आहे. म्हणजे मराठवाड्यातल्या 4 जिल्हा परिषद सदस्यांचं प्रमाणपत्र अशा पद्धतीने रद्द झालं आहे. ते चौघही आता कोर्टात जाण्याची भाषा करतायत. आता जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की हा राजकीय लोक अधिकाऱ्यावर दबाव आणतायत. सरकारने शोधलेली ही कुणबी नोंदी आहेत. समोरचा माणूस कुणबी आहे हे सरकारने शोधलेलं आहे. आता सरकार त्यांनाच सर्टिफिकेट द्यायला तयार नाही. याच्यामागे राजकीय हेवे दावे आहेत असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. परंतु ओबीसीचे नेते जे आहेत लक्ष्मण हाके, त्यांची वेगळी बाजू आहे. त्यांचं म्हणणं हा संवैधानिक शक्तींचा विजय आहे, सत्याचा विजय आहे असं लक्ष्मण हाके म्हणत आहेत. आता दोन्ही बाजू आपापल्या पद्धतीने आपली बाजू मांडतायत. परंतु मनोज जरांगे पाटलांना हा मोठा धक्का आहे की सरकारने दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द होत आहेत. सरकारने दिल्लीच प्रमाणपत्र रद्द होत आहेत आणि जरांगे पाटील काही करू शकत नाही. आता प्रश्न आहे की जरांगे पाटील काही करणार का. जरांगे पाटील पुन्हा काही आंदोलन करणार आहे का.
जरांगे पाटलांचा जुना जो रुद्रावतार आहे पुन्हा आपल्याला दिसणार आहे का? मी कुणबी समाजामध्ये हे चर्चेचा विषय आहे. कारण अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे अधिकारी म्हणतात की जे प्रमाणपत्र मिळाले आहेत ते काही सदोष आहेत वगैरे वगैरे, त्या चुका दाखवत आहेत, त्या रिजेक्ट करत आहेत. तर नेमकं कुठं गडबड कुठं आहे याबद्दल कोणी स्पष्ट मार्गदर्शन करायला तयार नाही. त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे या कामी आता मनोज जरांगे पाटलांनी स्वतःहूनच पुढाकार घ्यायला पाहिजे. अधिकाऱ्यासोबत बसून हा विषय नीट समजून घ्यायला पाहिजे आणि त्यातून मार्ग काढायला पाहिजे. कारण आंदोलन वगैरे अशा विषयाने हा विषय रुटणारा नाही. यात सामोपचाराने नेमके कुठे प्रॉब्लेम्स आहेत, कुठे कायदेशीर अडचण आहे, त्या दुरुस्ती झाल्या तर विषय मार्गी लागेल. आता तेच पाहायचं आहे की नेमकं काय होतं. तुम्हाला काय वाटते? मनोज जरांगे पाटलांना आता हा धक्का आहे? कॉमेंट करा. नमस्कार.